मित्र, आपण पोलीस भरतीसाठी चालू घडामोडीचे 50 क्वेश्चन आज बघणार आहोत. पहिला प्रश्न आहे, जानेवारी 2025 मध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोच्या नवीन अध्यक्षांची नेमणूक कोणाची नियुक्ती करण्यात आली. ठीक आहे. आता हा क्वेश्चन आहे ना, नेमणूक 2025 मध्ये नाही केलेली, अगोदरच केलेली आहे, परंतु सध्याही कार्यरत आहेत. म्हणजे 2022 पासून नेमणूक झालेली आहे आणि सध्या पण कार्यरत आहेत, म्हणून हा क्वेश्चन घेण्यात आलेला आहे. तर त्याचा ऑप्शन आहे एस सोमनाथ. ठीक आहे, एस सोमनाथ हे त्याचा ऑप्शन आहे. ते सध्या पण कार्यरत आहे, 2022 मध्ये ते पदावर आहे. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन आहे, डिसेंबर 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF च्या कार्यकारी मंडळावर एक्झिक्युटिव्ह बोर्ड भारताचे प्रतिनिधी म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे. तर त्याचा ऑप्शन आहे कृष्णमूर्ती सुब्रमण्यम. ठीक आहे, यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. आणि IMF चा लॉंग फॉर्म काय माहिती का, इंटरनॅशनल मॉनिटरिंग फंड असं त्याचा लॉंग फॉर्म आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे तिसरा, जानेवारी 2025 मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI च्या निवड समितीचे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. तिसरा क्वेश्चन आहे आणि त्याचा आन्सर आहे अजित अग्रवाल. त्याचा आन्सर आहे अजित अग्रवाल. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे, 2025 मध्ये जागतिक बँकेचे वर्ल्ड बँक नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. ऑप्शन आहे अजय बंगा, डेव्हिड मालपास, क्रिस्टालिना जॉर्जिवा, गीता गोपीनाथ. 4 नंबरचा क्वेश्चन आहे, त्याचा ऑप्शन आहे अजय बंगा. अजय बंगा यांची निवडणूक करण्यात आलेली आहे जागतिक बँकेचे अध्यक्ष म्हणून. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, डिसेंबर 2025 मध्ये संयुक्त राष्ट्र संघामध्ये युनायटेड नेशन भारताचे स्थायी प्रतिनिधी परमनंट रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे. याचं उत्तर आहे रुचिरा कंबोज. 7वा प्रश्न आहे, जानेवारी 2025 मध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षक हेड कोच पदी कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्याचा ऑप्शन आहे अमोल मुजुमदार. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे 8वा, 2025 मध्ये भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण NHAI चे अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. ऑप्शन आहे संतोष कुमार यादव. संतोष कुमार यादव यांची नेमणूक करण्यात आली आहे. NHAI चा लॉंग फॉर्म काय माहिती का, नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया. ठीक आहे. नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया. ठीक आहे, नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया असं लॉंग फॉर्म आहे. 9 नंबरचा क्वेश्चन आहे, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या IOC सदस्यांच्या निवड समिती 2025 मध्ये कोणत्या भारतीयाची नेमणूक झालेली आहे. ठीक आहे. आता क्वेश्चन काय माहिती आहे का, तर क्वेश्चन एकदा लक्षात घ्या की आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्यांच्या समितीवर तर कोण आहेत माहिती आहे का, नीता अंबानी. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे 10 नंबरचा, जानेवारी 2025 मध्ये एशियन डेव्हलपमेंट बँक म्हणजे ADB, एशियन डेव्हलपमेंट बँकचे उपाध्यक्ष म्हणून व्हाईस प्रेसिडेंट म्हणून कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे. अशोक लवासा. अशोक लवासा यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. 2025 साहित्य क्षेत्रातील नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आलेला आहे. जॉन फॉसे. हा अगोदरचा प्रश्न आहे, क्वेश्चन 2025 नाही 2024 आहे. 2025 नाही 2024 आहे. 2025 मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणत्या खेळाडूला प्रदान करण्यात आला. सात्विकराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांना देण्यात आला.
त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे 2025 मध्ये लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? त्याचा ऑप्शन आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना. ऑस्कर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला देण्यात आला? ओपनहायमर. 2025 मध्ये शांती निःशस्त्रीकरण आणि विकासासाठीचा इंदिरा गांधी पुरस्कार कोणाला देण्यात आला? ऑप्शन आहे इस्रोला. इस्रोला देण्यात आला. ठीक आहे. 2025 मध्ये अर्जुन पुरस्कार किती खेळाडूंना देण्यात आला? 26 खेळाडूंना. राष्ट्रीय क्रीडा प्रोत्साहन पुरस्कार कोणत्या विद्यापीठाला प्रदान करण्यात आला? पंजाब विद्यापीठ, चंदीगड. 2025 मध्ये आयोजित करण्यात आलेल्या IPL स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली? कोलकाता नाईट रायडर्स. आता ही 2024 ची बरं का, 2024 ची. त्याच्यानंतरचा क्वेश्चन आहे 2025 मध्ये पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारताने एकूण किती सुवर्ण पदक जिंकले? 5 सुवर्ण पदक. 2025 मध्ये विम्बल्डन टेनिस स्पर्धा, विम्बल्डन टेनिस पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? ऑप्शन आहे कार्लोस अल्कराज. 2025 मध्ये ICC पुरुष T20 विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला? भारत. महिलांच्या हॉकी आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी मध्ये कोणत्या देशाने जिंकली? भारतानेच. महिला हॉकी आशियाई चॅम्पियनशिप ट्रॉफी भारताने जिंकली. 2025 मध्ये फिफा विश्वचषक कोणत्या देशाने जिंकला? भारत.